कालच्या म्हणजे याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण काय केलं होतं की 2, 4, 8 चे कसोट्या बघितल्या होत्या है ना. 2 ची कसोटी समसंख्या आहे की नाही, म्हणजे जी समसंख्या आहे तिला 2 ने भाग जातो. 4 ची कसोटी शेवटचे 2 अंक. जर डबल 0 असले तर 4 ना भाग जातो, किंवा शेवटचे 2 अंक जर 4 ना विभाज्य असतील म्हणजे त्याला 4 ने भाग जाईल है की नाही, एकक आणि दशक स्थानचे, तर ती सुद्धा संख्या 4 ने विभाज्य असते, भाग जातो तिला 4 ने. नंतर 8चं काय म्हणणं आहे, शेवटच्या 3 संख्या काय पाहिजे 0 0 0, तर 8 न भाग जातो. किंवा काय म्हणते, शेवटच्या 3 संख्येला जर 8 न भाग गेला तर पूर्ण संख्येला 8 ने भाग जातो. एवढं पाहिलं होतं. ठीक आहे. आजचा टॉपिक आहे पहा, आज आपल्याला 3 ची कसोटी बघायची. 3 ची कसोटी सुद्धा तुम्हाला सांगितलेली आहे, परत एकदा सांगतो. ठीक आहे. हां, चला हेडिंग टाका द्या 3 ची कसोटी. 3 ची कसोटी याला इंग्लिश मध्ये कसोटीला म्हणतात टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी. काय म्हणतात, टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी. ठीक आहे. टेस्ट ऑफ टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी. चला पहा, 3 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय म्हणते, बस स्पष्ट लिहा. पहा लक्ष द्या. 3 ची कसोटी काय म्हणते, तर दिलेली संख्या, समजा आता उदाहरणार्थ दिलेली संख्या आहे 381, बरोबर. 381 तील सर्व अंकांची बेरीज, सर्व अंक कोण 3, 8, 1 या अंकांची बेरीज, प्रत्येकीकडे पाय फळ्यावर, या अंकांची बेरीज जर 3 च्या पटीत असेल, जर 3 च्या पटीत असेल तर दिलेली संख्येला 3 ने विशेष भाग जातो. विशेष म्हणजे पूर्ण भाग जातो. बाकी किती उरते, पूर्ण भाग गेल्यावर बाकी किती उरते 0. बरोबर. बघा लक्ष द्या. आता हे करायचं कसं, तर याला सोडवायसाठी आपण असं करायचं 3 + 8 + 1 किती होतात, 12 होतात ना. 8 आणि 4 12. हां, मग दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज किती आली 12. 12 ला 3 न भाग जातो का रे, 12 भागीला 3 12, म्हणजे बाकी किती उरले 0. म्हणजे दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरीजेला 3 ने भाग गेला की नाही गेला, 3 च्या पटीत आहे का नाही, आहे. 3 च्या कितव्या नंबरवर आली, 312. बरोबर आहे. म्हणजे 3 ला म्हणजे 381 ला 3 ने पूर्ण भाग जातो. ठीक आहे. 3 ने पूर्ण भाग जातो, भाग जातो. ठीक आहे. 3 ने भाग जातो. बरोबर. आता एक टीचरची आपण संख्या बिघडवून टाकू. समजा हिला बिघडवून टाकू आपण, हिला असं. ओके. हां, शेवटची इकडे का 9 + 12 याचं उत्तर सांगा. 9 + 1 + 2 किती झाले 12. आता 12 ला भाग जाते, आपण इथंच पाहिलं. ठीक आहे. हां, 9 न द्यायचंच नाही ना, 3 न द्यायचं. 3 ची कसोटी सुरू आहे. कोणती कसोटी सुरू आहे, 3 ची. विसरला का काय. हां, तर 12 ला भाग 3 ने जातो म्हणून. ठीक आहे. 12 भागीला 3, 3 चूक 12 म्हणून 3 ने भाग जातो, 3 ने भाग जातो. बरोबर. हां, इथं बघ 7 + 7 14, 7 + 7 + 4 किती झाले 18. बरोबर आहे. 18 भागीला किती करायचे, 18 भागीला 3, 3 × 18 बाकी किती उरले 0. जर तो म्हणजे
3ने पूर्ण भाग जातो. 3ने 774 ला भाग जातो. कळायलं का? म्हणजे त्या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 3 भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला भाग जातो. सरळ बस. हा, त्याच्यानंतर पहा ही शेवटची संख्या आहे. सर जरा पुढे वाचून कॅमेरा किती आहे? हा बघा शेवटची संख्या आमरे बरोबर बघ 9,000 आहे का? 1,00,000 10,000 किती आहे ही संख्या? 98,012 बरोबर. शतक स्थानी किती संख्या आहे? शतक स्थानी किती आहे? 0. शतक स्थानी किती आहे? 0. हा, मग या 98,012 ला आपण 3 ने भाग जाते का? 98,012 9 + 8 + 0 + 1 + 2 किती होतात? हा, हे बघा 9 × 1 10, 8 × 2 10, 10 × 10 20. सगळ्याची बेरीज झाली 20. आता 20 ला 3 ने भाग जातो का रे बाळा? किंवा आपण याला थोडंसं उलट देऊ आपल्या भाषेत लहान बोलायच्या. तेव्हा 20/3 3 सक 18 बाकी उरले 2. बरोबर आहे? हा, म्हणून 3 ने 20 ला पूर्ण भाग गेला नाही. हा, म्हणून 98,012 ला पण भाग जाणार नाही. बरोबर आहे? म्हणून 98,012 ला 3 ने भाग जात नाही. 3 ने भाग जात नाही. भाग पूर्ण जात नाही. भाग जाते कसा जाईल? पॉइंट मध्ये आहे की नाही? समजली 3ची कसोटी? काय म्हणते 3ची कसोटी? दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज कशाच्या पटीत पाहिजे? 3च्या. म्हणजे 3 न तिला भाग गेला पाहिजे. भाग गेला पाहिजे ना. मग ती संख्या 3 विभाज्य असते. चलो घ्या लिहून. हा बघा पोरांनो, दुसरी आपली कसोटी आहे म्हणजे टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी आहे की नाही? टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी 6ची. कशाची? 6ची. 3ची डिव्हिजिबिलिटी म्हणजे कसोटी म्हणते की दिलेल्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज 3च्या पटीत असली पाहिजे. 6 काय म्हणते? 3 ने जर भाग गेला, ठीक आहे, 3 ने जर भाग गेला आणि ही संख्या जर सम असेल म्हणजे 3 न भाग जाणारी पाहिजे आणि कशी पाहिजे? अजून सम पाहिजे. तर समसंख्या जर असली, समसंख्येला इंग्लिश मध्ये म्हणतात इव्हन नंबर. काय म्हणतात? इव्हन नंबर. द नंबर विच इज डिव्हिजिबल बाय 3 and it should be even number. Then the number is divisible by 6. है की नाही? जर दिलेल्या संख्येला 3 ने भाग गेला आणि ती जर समसंख्या असेल तर तिला 6 ने सुद्धा भाग जातो. बरोबर आहे? हां, 534 सम आहे का? हो आहे सर. आहे ना? बरोबर आहे? हां, तेव्हा कशी समसंख्या आहे कसं कळालं? शेवटी किती आहे? 4 समसंख्या आहे म्हणून 534 सम आहे. आता 3 ने भाग जाते का पाहू आपण. हा बघा 5 + 3 + 4 किती होता? 12. किती होता? हां, ठीक आहे. आता 12 ला 3 ने भाग जातो का? जातो ना. बरोबर आहे. 12/3 जर केलं तर 3 चोक 12 म्हणजे 12 ला 3 ने भाग जातो. 3 ने भाग पण गेला आणि शेवटी समसंख्या पण आहे म्हणून 534 ही 6ची विभाज्य संख्या आहे. म्हणजे 534 ला 6 ने भाग जाणार. ठीक आहे? जाईल ना? हां,
लिहा. म्हणून therefore 534 ला 6 ने भाग जातो. तुम्ही एका खाली एक उदाहरण लिहित झाले असे माझ्यासारखे आडवे नका लिहायचं. वहीवर बसा नाही. ठीक आहे, मी आडवं लिहितो. हां, दुसरं उदाहरण आहे समजा 600 624. ठीक आहे, 624 समसंख्या आहे ना? हो, सम आहे ना? सम संख्या आहे, बरोबर. ओके, सम आहे. आता 3 ने भाग जाते का बघू आपण. 3 ने भाग जाण्यासाठी काय पाहिजे? दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज किती म्हणजे भाग केला पाहिजे? किती भाग केला पाहिजे? अरे 3 ने गेला पाहिजे दादा, कळलं का? 3 ने भाग केला पाहिजे, सम असली पाहिजे. आता सम आहे, आता 3 ने भाग जाते का तो आपण. ठीक आहे, पहा 6 + 2 + 4 किती होता? 12. पुन्हा 12 झाले म्हणजे 3 ने भाग जातो. 3 ने भाग जाईल ना? हो, जाते का नाही? therefore म्हणून 624 ला 3 ने भाग जातो. 3 ने नाही, आपण 6 साठी पाहिलो ना, 6 ने भाग जातो. ओके, 6 ने भाग जातो. तुम्ही एका खाली एक लिहा आहे उदाहरण. ठीक आहे, नंबर 3. आता एक तुम्ही अंदाजे नंबर घेतो 997. ठीक आहे, आता हा सम नाही आहे, इथंच कळायला. सम आहे का? नाही. मग याला 6 ने भाग जाणार नाही, फक्त समसंख्येला 6 ने भाग जातो. ही गोष्ट लक्षात ठेवा, बरोबर. आता मी याला सम करतो. काय करतो? शेवटी 0 लिहून टाकतो. चालेल? झाली समसंख्या ही? झाली का नाही? हां, शेवटी 0 आला म्हणजे सम आहे. ओके, 9970 सम आहे, बरोबर. ओके, 1 ते 5 झाली म्हणजे सम आहे. आता बघायचं 3 ने भाग जातो का? 3 ने भाग जाण्यासाठी आपण चेक करतो सर्व अंकांची बेरीज किती आलेली दादा. 9 × 2 = 18, 9 × 18, 18 × 7 25. 25 ला 3 ने भाग जाईल का? 3 च्या पाया 25 येतात का? 3 × 7 21, 3 × 8 24, बरोबर. 3 × 8 24, बाकी उरला 1 म्हणजे 3 ने भाग गेला नाही. 3 ने भाग जात नाही, 3 ने भाग जात नाही. म्हणून 6 ने सुद्धा भाग जाणार. 6 ने सुद्धा भाग जात नाही. कोणाला जात नाही? कोणाला जात नाही? नाही रे दादा, आपण कोणती ते कोण्या नंबरला चेक करायलो? 9970. तर 9970 ला 6 ने भाग जात नाही. कळलं का? तर ही झाली तुमची 6 ची कसोटी. लक्ष द्या, समोर 9 ची कसोटी बघत आहोत आपण. म्हणजे 9 ने भाग जातो का नाही हे चेक करायचं. 9चं 3चं सारखंच आहे बघा. कसं? 9 काय म्हणते? दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करा. ती जर 3 ने भागीला असली तर 3 ने भाग जातो. तसंच 9चं आहे. 9चं म्हणणं आहे दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज जर 9च्या पटीत असेल तर त्या संख्येला 9 ने भाग जातो. उदाहरण, पहिलं उदाहरण लिहितो मी. समजा संख्या आहे 3, 9 आणि 6. किती आहे? 3, 9 आणि 6.
आता या संख्येतील अंकांची बेरीज पहा किती येते. संख्येतील अंक कोण आहेत? 3, 9 आणि 6. यांची बेरीज किती झाली आहे? 18. किती झाली? 18. हा, मग 18 ला 9 ने भाग जातो का? का 18 भागीला 9 केलं तर 9 दोन्ही 18. म्हणजे 9च्या पटीत आली ही संख्या. बरोबर आहे. म्हणजे 996 ला सुद्धा 9 ने भाग जाणार, पक्का जाणार. ठीक आहे. म्हणून 396 ला 9 ने भाग जातो, भाग जातो. ठीक आहे. हा, जाणार. दुसरं उदाहरण पहा. 594. बर, आता हे पण याला पण जाणार का? कारण हे बघा 9 आणि हे 9 18 आहे की नाही. 18 वाढवू आपण. 18 9 9 3 27. मग आपल्याला 27 करू. कसे होतील 27? 18 आणि 9 किती होतात? 9 हा, किती झाले? 27. 27. आता तो याला भाग जाते का? आपल्याला कळते जाते म्हणून. का अंकांची बेरीज 5 अधिक 9 अधिक 4 अधिक 9 किती झाले? 27. आहेत का 3च्या पटीत? 27 3च्या पटीत आहे. सॉरी 9च्या पटीत आहेत का? 9 9 2 2 18 9 3 27. म्हणजे 5949 ला सुद्धा 9 ने भाग. कळलं? ठीक आहे. हे बघा 27 भागीला 9 9 3 27 म्हणून 5949 ला 9 ने पूर्ण भाग जातो, पूर्ण भाग जातो. कळालं का तुम्हाला? एकदम सोपं आहे का नाही? आहे का नाही? हां, सर सांगू का? ठीक आहे. हां, आता अशी संख्या घेऊ जिला 9 ने भाग जाणार आहे का नाही. समजा अंदाजेच घेतो. 7 2 8 किती होता? 17 आहे की नाही. तीच घेऊन जाऊ. बरोबर. 728. 728 ला भाग जाईल का? का 7 अधिक 2 अधिक 8 किती झाले? 17. आणि 17 ला 9 ने भाग जातो का? नाही. मग जर 17 ला 9 ने भाग जात नाही तर दिलेली जी संख्या आहे 728 तिला सुद्धा 9 ने भाग जाणार नाही. कळायलं ना? हां, 17 ला किंवा 17 ला 9 ने भाग जात नाही, जात नाही. म्हणून 728 ला सुद्धा 9 ने भाग जाणार नाही, जाणार नाही. ठीक आहे. चला झाले. प्रॅक्टिस घेऊ आपण 3च्या कसोटीची. तर 3 ने पूर्ण भाग जातो का आपल्याला तपासायचं, चेक करायचं. पहिली संख्या आहे 902. 9 2 11. 11 3च्या पडत जातात का? येतात का? नाही. म्हणून 902 ला सुद्धा 3 ने भाग जाणार नाही. जातो का? नाही. हां, 18909 या संख्येला 3 ने भाग जाते का आपल्याला चेक करायचं, तपासायचं. काय करायला लागेल? या ज्या संख्या आहेत या सगळ्या संख्येची किती येते पहा. 1 8 9 9 हे 9 18 9 अजून म्हणजे 18 9 27. बरोबर आहे. मग 27 ला 3 ने भाग जाते का रे बेटा? जाते. 27 ला 3 ने भाग जातो. म्हणून 18909 ला सुद्धा 3 ने भाग जातो. कळालं? तसंच हे तुम्ही घरी द्यायचं. आता तोंडी आपण करून घेऊ का? 5 आणि 1 6 2 8 8 आणि 6 14. ठीक आहे. तर 14 ला 3 ने भाग जाते का? म्हणजे 5126 ला सुद्धा 3 ने भाग जाणार नाही. असं कळलं पाहिजे तुम्हाला.
बरं का हे हा पुढचं सांग प्राची याची बेरीज किती येते हा करायचं काय काम आहे बघ ना 3 आणि 5 3 आणि 5 8 आता ना 16 आणि 16 आणि 0 16 मग 16 सांगा बरं किती भाग जाते का नाही 3च्या पड्यात 15 येतात पण 16 येतात का नाही म्हणून या संख्येला सुद्धा 3 भाग जाणार नाही कळलं शाबास पहा लक्ष द्या हे एकच फक्त पहा पहिलं गणित चेक करायचं आपल्याला 6 न भाग जातो का चेक करायचं बस बाकीचे तुम्हाला होमवर्क आहे एकच फक्त पहा 6 न भाग जाण्यासाठी 6 न भाग जाण्यासाठी ही जी संख्या असते ही सम आहे का पाहायचं हे पहा समसंख्या आहे शेवटी 0 आहे ना म्हणजे सम आहे ओके दिलेली संख्या सम आहे हे बघायचं आहे का नाही आहे मग आता चेक करायचं की 3 न भाग जाते का 3 न भाग जायचं कसं ओळखतात त्याची बेरीज करतात 6 3 2 0 बरोबर किती होतात 11 किती होतात 11 6 आणि 3 9 9 आणि 2 11 11 आणि 0 11 मग 11 3 न भाग जातो का नाही म्हणून 6320 ला 6 ने भाग जाणार नाही ठीक आहे असं लिहायचं 11 भागिले 3 11 न भाग जात नाही 3 3 9 बाकी किती उरले 2 म्हणून 6320 ला 6 ने भाग जात नाही असं तुम्ही पुढच्या संख्येचं करून आणायचं ओके चलो बाय